हो गया। नमस्कार साथियों, मैं सुरेश नैन डेयरी फार्म से जींद हरियाणा से। अपने पास अभी कोल्हापुर से 5 भैंस लेने के लिए अपने सेठ जी आए हुए हैं। इनसे पूछते हैं इनका एड्रेस क्या है, कैसा भैंस मिले इधर से, और लोग जो आना चाहते हैं क्या उनको ये डिटेल देना चाहते हैं। आप कहाँ से आए हो सर जी, थोड़ा एड्रेस बताओ, मराठी में बोलना। आम्ही कोल्हापूर मधून कागल तालुका वाळवे खुर्द मधून आलोय। आपका नाम क्या है सर जी? माझं नाव हनुमंत शामराव पाटील आपका सर जी? माझं नाव आहे धनाजी पोवार। सोनाळी। बताओ सर जी, कैसा क्या एक्सपीरियंस रहा इधर आपको हरियाणा का, कितना भैंस लिया? आम्ही इथं आल्यावर आता 5 म्हशी घेतल्या। यांनी सुरेश नयनजींनी आम्हाला शेतकऱ्यांच्याकडे फिरून म्हशी दाखवून आम्हाला धार वगैरे सगळं पसंत, 2 वेळची धार बघून पसंत पडल्यानंतर आम्ही म्हसरांचा व्यवहार केला आणि चांगल्या पद्धतीच्या म्हशी आम्हाला त्यांनी शोधून दिल्या। कितने लीटर का भैंस लिया आपने? 6-7 लिटर तक दूध, 6-7 14 लिटर लिटर दूध किलोला। देणाऱ्या म्हशी दिवस एक वेळेला 7 लिटर, दिवसा 2 टाइमचं मिळून 14 लिटर दूध देणाऱ्या म्हशी याने एक आम्हाला टाइम दूध देखा है, 2 टाइम आपने फिर? 2 टाइम दूध। 2 पूरा वेळेस। संतुष्ट है ना? हा, वो किसान भाइयों को क्या बोलना चाहोगे जो अपना वीडियो देखेंगे अभी? काय ज्याला कुणाला यायचं असेल त्याने यांच्याकडे यावं, नयन साहेबांच्याकडे, आणि त्यांच्याकडे म्हशी घ्याव्यात आणि गोकुळनं पण त्यांच्याकडं हे करून त्यांना सहकार्य करावं। सर जी, आप भी संतुष्ट हो? या ठिकाणी हरियाणा जिंदमध्ये आल्यानंतर मी सुरेश नयन डेअरी फार्मवरती पोचलो। त्यानंतर त्यांच्याशी मुलाखत करून त्यांच्यासोबत खेडोपाड्यावरती जाऊन मी 7 दिवसा 14-15 लिटर दूध देणाऱ्या म्हशी शोधून माझ्या बजेटमध्ये घेतलेल्या आहेत। आणि इथून पुढे जर कुणाला म्हशी घ्यायच्या असतील तर त्यांनी जिंदमध्ये येऊन सुरेश नयन यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून खात्रीशीर म्हशी खरेदी कराव्यात आणि त्यांच्यासाठी लागणारे जे सहकार्य त्यांच्याकडून मिळतं। त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी गेले 10 दिवस या ठिकाणी राहिलो, मात्र आपल्याला घरच्यासारखी त्यांच्याकडून वागणूक मिळाली, कुठल्याही प्रकारची तकलीफ या ठिकाणी झालेली नाही आणि आमच्या बजेटनुसार त्यांनी आम्हाला म्हशी शोधून देण्याचं काम केलेलं आहे। जर भविष्यामध्ये जर कोणाला म्हशी घ्यायच्या असतील तर त्यांनी जिंद हरियाणामध्ये कुठल्याही भूलथापांना बळी न पडता सुरेश नयन यांच्याकडे येऊन त्यांनी म्हशी खरेदी कराव्यात, एवढीच माझी नम्र विनंती। धन्यवाद सर। धन्यवाद। कर दो सर।